नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आपल्याला माहिती आहे का की आपल्या मुलांना 18 वर्षाचे झाले की त्यांची आर्थिक स्वायत्तता सुरू होते. याच वयात त्यांना आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित होण्याची आवश्यकता आहे. पालक म्हणून आपल्या मुलांना वित्तीय साक्षरतेचे महत्त्व म्हणून आपल्या मुलांना आपण काय काय सांगितलं पाहिजे, काय शिकवलं पाहिजे आणि त्यांना गुंतवणूक तसेच भविष्यातील आर्थिक निर्णय घेण्यासाठी तयार केलं पाहिजे, ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. आज आपण पाहणार आहोत की 18 वर्षाच्या वयात मुलांसाठी आर्थिक साक्षरता कशी निर्माण केली पाहिजे. त्यांना पॅन नंबर, KYC प्रक्रियेपासून शेअर्स, डीमॅट खातं आणि ट्रेडिंगच्या फायदेशीर व धोकेदायक बाजू ओळखून भविष्याच्या आर्थिक निर्णयांना कसा आधार घ्यावा. चला तर मग हे सर्व जाणून घेऊया. आपल्या मुलांच्या आर्थिक भविष्याचा आरंभ कसा करावा हे सर्व आपण इथे समजून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे की 18 वर्षाचे होणारे आपल्या मुलांना आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम बनवण्यासाठी आपण पालक म्हणून काय काय तयारी केली पाहिजे. आपल्याला का वाटतं की 18 वर्षानंतर मुलांसाठी पॅन नंबर मिळवणं आणि KYC प्रक्रिया समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 18 वर्षाच्या वयात मुलांना शेअर्स, डीमॅट खाते आणि ट्रेडिंगचे फायदे आणि धोके सुद्धा कसे समजून सांगितले पाहिजे. भविष्याच्या आर्थिक निर्णयांसाठी मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी पालकांनी कोणत्या गुंतवणूक माध्यमांचा परिचय करून दिला पाहिजे. आपल्या मुलांना कसे समजावून सांगाल की ते भविष्यातील करदाता म्हणून तयार होणार आहेत आणि त्यासाठी त्यांना आर्थिक साक्षरता कशी हवी आहे हे सगळं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, या सर्वच मुद्द्यांची चर्चा आपण आज आता करणार आहोत. आजचा आपला विषय आहे मुले 18 वर्षाची झाली की आपण आर्थिक बाबतीत काय काय केलं पाहिजे. भावी करदाता नागरिक म्हणून या मुलामुलींना एकीकडे आर्थिक व्यवहारांची जाण करून देतानाच दुसरीकडे गुंतवणूक माध्यमांची ओळख करून दिली पाहिजे. कशी ते आता पहा. मुलं 18 वर्षाची झाली की साजरा होणारा वाढदिवस त्या मुलाला आणि त्यांच्या आई वडिलांसह सर्व सहृदयांना अविस्मरणीय आनंद मिळवून देत असतो. अनेक दिवस त्या आठवणी गुंजारल्या जातात. एकीकडे आपले मुलं आता मोठे झाले याचा आनंद देत असतानाच त्या मुलाला किंवा मुलीला आता समाजात अधिक जबाबदारीने आणि अधिक दक्षतेने वावरायला जमेल का, ही अनामिक भीती पालकांच्या मनाच्या एका कोपऱ्यात दडलेली असते. समाज माध्यमे, संगत आणि सवयी यातील एका घटकात जरी छोटासा बिघाड किंवा विसंगती निर्माण झाली तर मात्र या मुलांचे भवितव्य पणाला लागते. यासाठी पालकांनी आपली मुले पौगंडावस्थेत असतानाच जाणीवपूर्वक योग्य ते संस्कार केले आणि नेमकी जाण करून दिली तर हा प्रश्न उद्भवत नाही. सर्वच मुलामुलींना कधी एकदा 18वे वर्ष पूर्ण होते आणि दुचाकी तसेच चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना मिळतो असे होते. त्यात गैर काही नाही, पण तरीही या निमित्ताने भावी करदाता नागरिक म्हणून या आपल्या मुलामुलींना एकीकडे आर्थिक व्यवहारांची जाण करून देतानाच दुसरीकडे गुंतवणूक माध्यमांची ओळख करून दिली पाहिजे. त्यामुळे त्यांना त्या गुंतवणूक माध्यमातील खाचखळगे, नियम, बंधने या सर्वांची ओळख होईल आणि जेव्हा ही अर्थसाक्षर मुले कमावती होतील त्यावेळी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता फसवली जाणार नाहीत. तसेच त्यांना आर्थिक स्थैर्य सुद्धा लवकरच प्राप्त होईल यात शंकाच नाही. आपल्या मुलाचे किंवा मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाले की आयकराचा कायमस्वरूपी खाते क्रमांक म्हणजेच पॅन नंबर मिळवण्यासाठी अर्ज केला पाहिजे. कोणीही व्यक्ती 18 वर्षे वयाची झाली की ती स्वतंत्रपणे आयकरासाठी पात्र ठरत असते. त्यामुळे त्या व्यक्तीचे उत्पन्न आईवडिलांच्या उत्पन्नात समाविष्ट न होता त्याला स्वतंत्र करदाता म्हणून दर्जा प्राप्त होत असतो. त्यामुळे वयस्क व्यक्तींसाठी असलेल्या सर्व प्रकारच्या कर सवलती आणि वजावटींसाठी ती व्यक्ती त्याचा लाभ घेऊ शकते. आयकराचा पॅन क्रमांक घेतला म्हणजे त्या व्यक्तीचे विवरणपत्र भरलेच पाहिजे असे नसते, परंतु जर या व्यक्तीचे उत्पन्न करमुक्त उत्पन्न मर्यादेपेक्षा
अधिक असेल तर मात्र ही आयकर विवरणपत्र भरावे लागेलच. हा आयकराचा पॅन क्रमांक आला की त्याचे बँक खाते जर अवयस्क मायनर असताना उघडले असेल तर ते वयस्क मेजर करण्यासाठी हाच पॅन क्रमांक आणि आधार कार्ड दाखवून बँकेची नवीन KYC प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. त्यानंतर याच बँक खात्याचा वापर त्या व्यक्तीच्या नावे शेअर्स, म्युच्युअल फंड, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF अकाउंट अशा सारख्या गुंतवणूक माध्यमांसाठी केला पाहिजे. अर्थात त्यामुळे या सर्व गुंतवणूक माध्यमांची गरज आणि महत्त्व आपल्या मुलांना पटवून देता येते. या मुलांना एक प्रकारे व्यवहार कुशल बनवण्यासाठी ही कृती अनिवार्य ठरते. एकदा का बँक खाते सुरळीत चालू झाले की शेअर गुंतवणुकीसाठी याच मुलांचे डीमॅट खाते उघडले पाहिजे. प्रस्थापित ब्लूचिप कंपन्यांची ओळख करून देऊन त्या संबंधित माहिती गुगलवर घेण्यास सांगून त्याला 5-6 कंपन्यांची निवड करायला सांगावी. वेगवेगळे सॉफ्टवेअर किंवा वेगवेगळे फ्री ॲपसुद्धा असतात. त्यानंतर मुद्दाम शेअर ब्रोकरच्या कार्यालयात नेऊन शेअर्सचे व्यवहार कसे चालतात ते दाखवून शेअर ब्रोकरलाच शेअर्समधील सट्टा कसा वाईट असतो ते सांगण्यास भाग पाडावे. भविष्यकाळात संपत्ती निर्माण करण्यासाठी चांगल्या कंपन्यातील शेअर्समधील गुंतवणूक कशी उपयोगी पडते ते काही उदाहरणासह तुम्ही त्यांना पटवून देऊ शकता. आपल्या मुलांच्या वाढदिवसाला किंवा सणासुदीला तसेच चांगले गुण मिळून परीक्षा उत्तीर्ण झाले म्हणून भेट देताना चेकने रक्कम मुलांच्या बँक खात्यात जमा करण्यास द्यावी. तुम्ही स्वतःचे आयकर विवरणपत्र भरण्यासाठी जेव्हा तुमच्या सनदी लेखापाल म्हणजेच CA कडे जाल तेव्हा मुद्दाम तुमच्या मुलांना सोबत घेऊन जा. त्या CA कडून आपल्या भविष्यातील आर्थिक निर्णयांसाठी, घर घेण्यासाठी, कोणते कर्ज सहजपणे उपलब्ध होण्यासाठी आणि उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी आयकर विवरणपत्राची उपयुक्तता कशी असते समजावून घेण्यास मुलांना उद्युक्त करावे. 18वे वर्ष नुकतेच पूर्ण केलेल्या मुलांसाठी पालकांनी आवर्जून करायच्या या कृती त्या मुलांचे आयुष्य भविष्यात आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणारे असतात. तर मित्रांनो, आपले 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलं केवळ शारीरिकदृष्ट्या परिपक्व होत नाही तर त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी देखील ते तयार होतात. पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्याला त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन वित्तीय व्यवहारांची जाणीव आणि गुंतवणूक साधनांची ओळख करून द्यावी. पॅन नंबर, KYC प्रक्रिया, शेअर्स, डीमॅट खाते, ट्रेडिंग यासारख्या संकल्पनांचा योग्य अभ्यास करून आपल्या मुलांना भविष्याची आर्थिक क्षमता आणि सुरक्षितता मिळवून देऊया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलांनी आर्थिक निर्णय कसे घ्यावेत आणि त्यासाठी पालकांनी कसं मार्गदर्शन करावं. मुलांना योग्य मार्गावर ठेवून त्यांना योग्य अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक प्रक्रिया शिकवण्याचे काम आपण करायला हवं. आपण पालक आहोत. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडला असेल. आपले विचार आणि प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना, मुला-मुलींना फॉरवर्ड करा आणि नवीन असेल तर चॅनलला त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला लावा. तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.